निवडणुकीत वातावरण आहे लंके साहेब मतदान करणार ना नोटाला. ती गाडीवाले दाखवा, हे मतदार पळत आहेत बघा. जोरात किक मारा. सध्या तर आमच्या इकडे तुतारीची चर्चा ही, पण काय आता वर मोदीची असल्यामुळे काय सांगता येत नाही. कमळ पण चालू शकतं. बीजेपीचं जरा येण्याची जर शक्यता आहे. मग लंके विखे यात विखेचं पारड जड वाटतं तुम्हाला? हा, लंके साहेब 100%. हा, विखेने कामं केलेत, पण ते कसं साधारणतः खेड्यापाड्याकडे पाहत नाहीत. नमस्कार, मी सध्या माणिक दौंडी म्हणून नगर दक्षिणमध्ये एक गाव येतं, अगदी जे बीडच्या कडेला मानलं जातं तिथे आहे. इथे मतदारांमध्ये काय चर्चा आहे, कोण लंके की विखे यावर आपण चर्चा करणार आहोत. आता विकेत आहे पण लंकेचा आता जास्त जोर आहे मला वाटतं. लंकेंचा जोर आहे का? विखे खासदार होते इथले, आले नाही? हा माहिती आहे, पहिले कधी नाही आले तिकडे. नाही आले का? नाही. बरं, आपल्यासोबत आणखीन लोक आहेत. मामा, काय निवडणुकीचं वातावरण इकडं संमिश्र वातावरण इकडं. संमिश्र. विखे लंके कोणाची चर्चा आहे काय? चर्चा सगळी लंकेचे करते. हां, गावात फक्त लंकेला जादा मतदान परिसरातून विखेल होईन असं आहे. म्हणजे गावातून लंकेंना आणि निवडून कोणाचे यायची शक्यता आहे? विखेच का? काय मुद्दे काय तिथले, म्हणजे विद्यमान खासदारावर नाराज आहेत असे काय मुद्दे आहेत? नाराज म्हणजे असं आहे, काही लोक मुळातच भाजप पार्टीवर नाराज असतात मूळचेच. ते काय मतदान करणार. मामा, काय निवडणुकीचं वातावरण इकडं? माहित नाही, इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट राजकारण सगळे एकाच पक्षाचे आहेत. सगळे एकाच पक्षात, सगळे एकच आहेत म्हणजे सगळे सारखेच आहेत. मतदान करणार का नाही? मतदान करणार ना नोटाला. नोटा का? सगळे तेच आपले पोट भरतात. बरं, मतदान करणार पण नोटाला करणार कन्फर्म. तर मी इकडलं, मी आष्टीच आहे. मग आष्टीत काय चर्चा आहे? आष्टीत अजून एवढी काही चर्चा म्हणजे खास नाही, पण टफ फाईट आहे. पंकजाताई, बजरंग बाप्पा, काय दोघात टफ फाईट आहे. पण तिथं काय मुद्दे आहेत? समजा लोक म्हणतात लय जातीवाद होता, असं काय होतंय का? म्हणजे ते जरांगे पाटलामुळं थोडं तिथं वातावरण थोडं हे आहे. जरांगे पाटलाचं थोडं ही आहे, त्याच्यामुळे जातीने आहे तिथं मतं होण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं जातीवाद होईल बा बीडमध्ये? होय, शक्यता होईल. त्या याच्यातून पंकजाताई निवडून येईल का परत? काय आता टफ फाईट म्हणजे कसं आता सांगता येत नाही. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये कसं जाहीर होतो तर हे येईन तीन, पण आता सध्याला हे जरांगे पाटल्यामुळे मराठवाड्यात थोडं सध्याला आमचं वातावरण सांगता येत नाही. सीटं कोणती येते आणि कोणती निवडून. बीडमध्ये कामं झालेत का खासदार म्हणून, मंत्री म्हणून? काय ती बीडमधले कामं झालेत? नाही, खासदारमध्ये मग थोडं प्रीतम, आता पंकजाताईने थोडं कामं ते त्यांच्या माध्यमातून केलेली. प्रीतमताई एवढे फिरत नव्हते, पण त्यांच्या माध्यमातून पंकजाताई फिरायचे. तसं प्रीतमताई एवढे फिरत नव्हते. पण तगडी फाईट जर आपण म्हटलं तर तुम्हाला वरचढ कोण वाटतं? बाप्पा वाटतात का ताई वाटते? आता तसं जातीने ह्याने जर पाहिलं तर आम्हाला मग बाप्पा वाटतं थोडं वरचढ. आणि उमेदवार म्हणून कोण वरचढ वाटतं? उमेदवार बघितलं मग ताई थोडं चांगली आहे. म्हणजे कसं त्यांची यंत्रणा पहिल्यापासून मुंडे घराण्यापासून थोडं चांगली त्यांची यंत्रणा. पण मराठा समाज काही प्रमाणात ताईला साथ देईल. ह्यानी जर असं केलं तर जातीने ह्यानी जर बघितलं, जर पंकजा ताईला जर मराठा समाजाने जर 30% पर्यंत मतं केले तर चान्सेस मग ते बी आहे. मग निवडणुकीत वातावरण आहे लंके साहेब. लंके साहेब. लंके साहेब काम काय नक्की कारण काय? कारण तर म्हणजे गरीब माणूस आहे आणि समाजात राहणारा माणूस आहे. बाकीचं काही कोविडच्या कामाला त्यांनी 35,000 लोकांना वाचवलं. विकेंडची पण हॉस्पिटलमध्ये भरपूर कामं केली. घराच्या बाहेर निघले नाही त्यावेळेस. ते कोविड काळात का हॉस्पिटल चालू होतं म्हणते त्यांचं? चालू होतं, मग ते कुठलं पण बसले होते. अच्छा, मग विखे म्हणून खासदार म्हणून ते कमी पडले? कमी पडले ते. मागच्या वेळेस तर पाथर्डीने भरभरून मतदान दिलं. त्यावेळेस त्यांच्या लागी माणूस नव्हता, हे माणूस त्यांच्या लागी आहे ना. म्हणजे लंकेचं हाय बाबा हवा आहे. कामं झाले का खासदार म्हणून? मागच्या अजिबात नाही झाली काहीच. रस्ते बिस्ते तर चकाचक आहेत. रस्ते पहिले झालेले इथे. हा का? हो. आणि वर काय वाटतं? मोदी काय तर सांगता येईल ते पुढचं. तुम्हाला काय वाटतं कोण पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? ते आता बहुमत जे होईल ते तर होईल ना. पण मोदींचे चान्सेस आहेत का? बहुतेक नाही, शक्यता कमी आहे मोदींची पण. अनेकांचं मत आहे मोदींची पण शक्यता कमी आहे. आपल्यासोबत आणखीन दोघे. गाडी, हो गाडी, ते गाडीवाले दाखवा, हे मतदार पळत आहेत बघा. जोरात किक मारा. सर्वसामान्य लोकांच्या मनात काय हे आपण सांगू शकत नाही किंवा आपण गेस करू शकत नाही. पण इथले काय मुद्दे असतील बाबा, की रस्ते होते ते झाले नाही झाले, काय असे मुद्दे आहेत का? काय गावकरी म्हणून काय वाटतं? सर्वसामान्य लोकांचे काही मुद्दे नसते साहेब, जगते इकडे लोक तेच भरपूर झालं. अच्छा, ज्याची हवा लोक त्याच्या मग असं काही नाही, हवा वगैरे असं काय नसतं. सर्वसामान्य लोकांच्या मनामधलं कौल कोणी सांगू शकत नाही ना. उद्या काय होईल काय नाही. फक्त सर्वसामान्याच्या हिताचं, शेतकऱ्याच्या हिताचं
शासन मतदारांनी याच्या माध्यमातून निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. काय वाटतं निवडणुकीत वातावरण? निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे आमच्या गावाकडे. काय मतदान व्हावं फक्त जास्त वेळ, एवढीच आमची इच्छा. काय मुद्दे गावातले यावेळेस? मुद्दे काय भरपूर मुद्दे आहेत, सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत गावात भरपूर. गावात पाण्याची सोय नाही, आमच्या दुष्काळी पट्टा आहे. परत आता गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्न आहे. छावणीची सोय व्हायला पाहिजे काहीतरी अशी. गावात भरपूर अडचणी आहेत, लाईटीच्या अडचणी आहेत, शेतीसाठी शेती पंपासाठी अशा भरपूर अडचणी आहेत. काय वाटतं विखे लंके कोणाचं काय पारडं जड आहे काय? आतापर्यंत आमच्या गावात 25 वर्षापासून फक्त इलेक्शन लागलं तरच येते, बाकी परत कोणी बघायला येत नाहीत. काय नाही. टोकाचं गाव आहे एकदम. एकदम टोकाचं. पण काय ह्यावेळेस काय वाटतं गावात चर्चा कोणाची जास्त आहे, विखेची का लंकेची? सध्या तर आमच्या इकडं तुतारीची चर्चा आहे, पण काय आता वर मोदीजी असल्यामुळे काय सांगता येत नाही. कमळ पण चालू शकतं. वर मोदीच पाहिजेत का? आमची तर तशीच इच्छा आहे, मोदीच पाहिजे. पण आता काय, आता सगळे जनतेच्या हातात आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली. मग तुम्ही आता समजा काय शिक्षण वगैरे काय झालं? आमचं 12वी झालेलं आहे शिक्षण. भरती वगैरे तयारी? हो, आम्ही अभ्यास पण करतो आणि काम पण करतो. सध्या काम करून अभ्यास. BJPचं जरा येण्याची शक्यता आहे. BJPची. मग लंके विखे यात विखेचं पारडं जड वाटतं तुम्हाला? हा, जड आहे. काय कामं झाले गावात? गावात आता झालेले आहेत पाण्याचे, त्याचे पहिले आता नळ योजना ती नाही का, सर्व रस्ते वगैरे. रस्त्याचं पण चांगलं आहे. तुमची एक तरुण म्हणून काय मागणी बा, खासदार कोणी होऊ पण तरुण म्हणून बा या गोष्टीकडे लक्ष द्या आता इथून पुढं तरी, काय वाटतं? तरुण म्हणून आमचं असं आहे का, जे बेरोजगार आहेत काहीतरी नाही का, नोकरी संदर्भात ते भरती वगैरे सुटावा. जे बेरोजगारीमध्ये हिंडतात त्यांना कधी रोजगार भेटला पाहिजे. बीडमध्ये जरांगींची काही चर्चा आहे तशी, इकडे काय आहे का तशी? बीडमध्ये जरा तिथे पण पंकजाताई त्यांना आहेत ना तिथे, त्याच्यामुळे काय तिकडं अडचण. इकडे काय जरांगींची चर्चा अशी काय नाही ना? इथं काय नाही अजून तसं. इथं बा 2 उमेदवार आहे, त्यांच्यातच फाईट आहे. 2 उमेदवार. त्यात तुम्हाला वाटतं विखेचं पारडं जड आहे? इकडे या. हे नवीन मतदार आहे, हे पहिल्यांदाच मतदान असं? पहिल्यांदा. किती वय? माझं 20 चालू आहे सध्या. म्हणजे पहिलंच मत आहे? पहिलंच मत. काय ठरवलंय पहिलं मत कोणाला द्यायचं, का द्यायचं? पहिलं आता साधारणतः लंकेचं वार आहे सध्या, त्याच्यामुळे लंकेलाच पाहतो. का, कारण काय? नाही, साधारणतः तो सामान्य घरातून माणूस वरती आलेला आहे. आणि माझं बी मत हे म्हणजे आता सध्या हे पैशावली बघा तुम्ही, सध्या पैशावली बी अशी हिची दरवणी करते. तर पण कामं महत्वाचे का? कामच महत्वाचे. विखेंनी कामं केली नाही असं वाटतं? नाही, विखेने कामं केलेत, पण ते कसं साधारणतः खेड्यापाड्याकडे पाहत नाही. तो सध्या शहरातला डेव्हलप करतो सध्या, म्हणून खेड्यापाड्याकडे लक्ष देतच नाही सध्या तो साधारणतः. आणि तरुण म्हणून काय, खासदार जर झाला एखादा, कोणी हो, लंके हो विखे हो, काय मागणी काय? मागणी असं आहे का, साधारणतः शेतकऱ्यांना असं हे कांद्याचा भाव भेटावा, वरून पाणी भेटावा. इकडे सध्या दुष्काळ भाग चालू आहे सध्या, त्याच्यामुळे. आणि केंद्रात काय वाटतं कोण पाहिजे? केंद्रात मोदीच पाहिजे आम्हाला. मी लय पाथर्डीत ऐकलंय बघ, केंद्रात मोदी पाहिजे पण इकडं लंके पाहिजे, असं कसं जमन? आता ते जमून घ्यावंच लागेल. तुम्ही भाजपचा माणूस नाही पाठवणार, पण केंद्रात भाजपचा माणूस पाहिजे, असं कसं? घ्यावंच लागेल, करावंच लागेल तसं. तुमचं काय यावेळेस निवडणूक? लंके साहेब. लंके साहेब का, कारण काही? हे केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळं शेतकरी देशोधडी लागलेत. नोकर भरती नाही. आमच्या गावागावाने 50-50, 100-100 मुलं बिगर लागण्याचे राहिले नोकऱ्या नसल्यामुळं. कांद्याची निर्यात तुम्ही गुजरातला परवानगी देता, महाराष्ट्राला नंतर देता. आणि ईडी CBIचं तुम्ही गैरवापर करून विरोधकांना जेलमध्ये टाकता. तुमची नाराजी विखेंवर आहे की सरकारवर? आमची मोदी साहेबांवर नाराजी आहे. अच्छा. विखेंनी कामं केले का नाही? मोदी साहेबांचे, विखे पाटलाचे आमच्याकडे कामं दिसत नाही. पाथर्डीचा रोड, नगर पाथर्डी रोड, 450 लोक मेले त्या रोडवर ॲक्सिडेंट होऊन. लंके साहेबांनी उपोषण केल्यानंतर तो रोड तयार झाला. पण रोड तर आधीच तयार होता? तयार नव्हता, तो मंजूर होता, पण सगळे खराब झालेला होता रोड तो. त्याच्यानंतर उपोषण केल्यानंतर तो रोड झाला आहे तयार. त्याचं क्रेडिट तुम्ही लंकेंना देताय? हो. लंके साहेब सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं काम करण्यास सक्षम आहेत. पण हे तुम्ही जे मुद्दे मांडले, बेरोजगार वगैरे, लंके साहेब खासदार झाले, सगळे प्रश्न सुटले? हो, आम्हाला आशा आहे ते करणार. अच्छा. माणूस बदलून पाहू ना, एक वेळेस दुसऱ्याला चान्स द्यायला पाहिजे ना. पण केंद्रात तर मोदीची चर्चा आहे परत. मोदीची चर्चा असू द्या ना. तुम्ही EVM मध्ये जर घोटाळे करून निवडून येत असेल तर त्याला प्रॉब्लेम म्हणतो. आमचा आक्षेप आहे EVM वर. तुम्हाला वाटतं EVM घोटाळा होतो? मग तुम्ही आता मतदान करायला जाणार जेव्हा बटन दाबायला, तेव्हा काय विचार? चेक करू ना आम्ही. बरं, चेक करू ना, त्या मशीनमध्ये चेक करू शकतो आम्ही. बरं, यावेळेस तुम्ही चेक करून मतदान करणार? हो. बरं. तरी पण विखे निवडून आले म्हणजे EVM घोटाळा वगैरे असं काही ते मान्यच करणार. EVM घोटाळा होऊ शकतो ते.
दादा जनतेचा कौल टोटल लंके साहेबांना आहे सध्या. अच्छा काय यावेळेस निवडणूक लंके साहेब लंके साहेबांची का काव विकेला कंटाळे दवाखान्याचे कामं केले त्यांनी याच्यामध्ये. विकेंडचं तर लय मोठं हॉस्पिटल आहे. त्यांनी काय कामं केले कोणाचे कोणत्या लोकांना त्यांनी इंजेक्शन हे दिले यांच्यासारखे. लंके साहेब आणि त्या काळामध्ये पूर्ण म्हणजे गरीब लोकांना सांभाळलं त्यांनी. त्यांच्यामुळे लंके साहेब बरे आहेत आम्हाला. इथले काय मुद्दे असतील तुमचे बाबा? आमचे मुद्दे आहेत असे का पाणी तळ्याचं ते म्हणले आम्ही भीत वाढून देऊ. पाहू आता त्यांना एक दिवस मतदान करून काय होतं काय नाही पुढे. कोणाला? लंकेनला. लंकेनला. बरं वरती केंद्रात काय? केंद्रात बी आम्हाला वाटतं का राहुल गांधी येऊ शकतो केंद्रात पण. मोदींना कंटाळे. हा कंटाळत मोदी. लंके साहेब 100% हा 100% येणार त्याच्यात गॅरंटी नाही दुसरं डाऊटच नाही. काय का म्हणजे काय कारण काय? कामं करतात गरिबाची मदत करतात. या गावात काही असा अनुभव आलाय का मदत केलेला? आता होत नाही पण खासदार झाल्यावर येईन ना. हे तर मस्त किती वर्ष झाले विकेंडनी काही मदतच केली नाही का? काहीच नाही केली. असं नाही मागे नाही बोलायचं समोर बोलायचं. मग आता तुम्ही म्हणता इकेला करताच काय 5 वर्षात एक वेळेस आला त्या दिवशी भेट द्यायला खासदार करून गेलेच नंतर. आणि मग यांना इकडे येऊन तरी कशाला द्यायचं? असं मत मांडायचं हा पटकन. याला येऊन तरी कशाला द्यायचं? बर मग आता लंकेचं दुसरं कोण? बर लंकेवर आता ह्यावेळेस डाव खेळून बघायचं. येऊ नाही येऊ पण एक वेळेस करणं काम आहे ना आपलं. जनतेने यांना पाटील यांचे आजोबा गेले पंजोबा गेले हे गेले यांचं 3ऱ्या-4थ्या पिढीवर राजकारण चाललंय. यांना तरी कवर घ्यायचं बाबा तू. आणि केंद्रात काय कोण पाहिजे? केंद्रात बदल व्हायलाच पाहिजे. केंद्रात पण बदलच व्हायला पाहिजे सगळं. 100% झाला पाहिजे. अनेकांना वाटतं की इथे म्हणजे माणिक दौंडी पाथर्डीत कामं झालेली नाही आहेत. अनेकांना वाटतं की पुन्हा विखे येऊ शकतात मोदीवरती येऊ शकतात असं अनेकांचं मत आहे. माणिक दौंडी पाथर्डीहून मी अश्विन महाजन लोकमत.